बातमी आहे महाविकास आघाडी संदर्भातली। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ काही केला संपताना दिसत नाहीये। विदर्भातल्या आणि मुंबईतल्या काही जागांवरनं काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। काँग्रेसनं समन्वयाची जबाबदारी बाळासाहेब थोरातांसारख्या संयमी नेत्यावर सोपवली। मंगळवारी बाळासाहेब थोरातांनी शरद पवार उद्धव ठाकरे दोघांची भेट घेतली आहे। जागा वाटपावरती चर्चाही केली। एकीकडे भाजपनं 99 उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे, तर दुसरीकडे अजित पवारांनी उमेदवारांना एबी फॉर्म्सही वाटले। मात्र महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा घोळ सुटताना दिसत नाहीये। गेले जवळपास 4 ते 5 तास महाविकास आघाडीची जागा वाटपाची एक बैठक मुंबईत सुरू आहे आणि याच बैठकीनंतर जागा वाटप आणि उमेदवार निश्चितीची शक्यता आहे। जागा का ज्याच्यावर चर्चा आमची चालू आहे, त्यामध्ये माननीय पवार साहेबांच्या मनामध्ये काय आहे, माननीय उद्धवजींच्या मनामध्ये काय आहे। मी दिल्लीशी आमची चर्चा झालेली आहे। आमचे जे नेते मंडळी आहे, आमचे अध्यक्ष आणि यांच्याबरोबर म्हणजे आमचे प्रदेशचे अध्यक्ष यांची चर्चा झाली आहे। महाविकास आघाडीचे घटक पक्ष आम्ही बसतो पुन्हा, आणि ज्या काही थोड्या शिल्लक राहिलेल्या जागा आहेत त्यावर सकारात्मक चांगला निर्णय होईल। महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणासुद्धा होईल, जागा वाटप होईल, त्यामुळे कुठलाही संदेह नाही आहे। तर ही झाली महाविकास आघाडीची परिस्थिती। महायुतीत काय घडतंय तर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। विशेष म्हणजे निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महायुतीनं नवीन स्ट्रॅटेजी आखली आहे। म्हणजे एखादा मतदारसंघ जरी दुसऱ्या पक्षाला सुटला, पण इतर पक्षांकडे जर त्याचे प्रबळ उमेदवार असतील तर तो उमेदवार जागा वाटपात ज्या पक्षाला मतदारसंघ सुटलाय त्या पक्षाकडनं निवडणूक लढवेल। निलेश राणे कुडाळमध्ये शिवसेनेतनं निवडणूक लढवणार आहेत। ते उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील, तर आजच भाजपच्या राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। अर्जुनी मोरगावमधनं त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची पक्की माहिती आहे। त्यामुळे पूर्वीचा पक्ष आणि नवीन पक्ष अशा दोनही पक्षातले कार्यकर्ते त्या संबंधित उमेदवारासाठी एक दिलानं काम करतील। तर कुठे कुठे अशी जागांची किंवा उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते। जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला महायुतीकडनं तिकीट देण्याची नवी स्ट्रॅटेजी आहे। मग जर का एखादी जागा दुसऱ्या पक्षाला सुटली आहे पण मित्र पक्षाकडे प्रबळ उमेदवार आहे, तर तो उमेदवार संबंधित पक्ष आयात करेल। मग दोनही पक्षांचे कार्यकर्ते एक दिलानं त्या उमेदवाराचा प्रचार करतील। निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीमध्ये उमेदवारांची ही अदलाबदल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याचं उत्तम उदाहरण कुडाळचं। निलेश राणे शिवसेनेकडनं निवडणूक लढवतील, कारण ही जागा वाटपात एकनाथ शिंदेंकडे गेली आहे। तर पेणमधनं अनिकेत तटकरे हे भाजपच्या तिकिटावरती लढतील अशी शक्यता आहे। आष्टी मतदारसंघ सुरेश धस राष्ट्रवादीकडनं रिंगणात असतील असा अंदाज बांधला जातोय। खडकवासल्यामध्ये विकास दांगड हे भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवू शकतात। आणि याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे अखेर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतात। बुधवारी म्हणजे उद्या सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल। आगामी विधानसभेसाठी निलेश राणे कुडाळ मालवण मतदारसंघातनं लढण्यास इच्छुक होते। हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे, त्यामुळे स्वतः नारायण राणेंनी निलेश यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांची अनेकदा भेट घेतली। या गाठीभेटींनंतर निलेश राणेंना शिवसेनेकडनं तिकीट देण्याचा निर्णय झाला। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये उद्या निलेश राणे धनुष्यबाण हाती घेतात। 30 तारखेला 4 वाजता सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि काही मंत्रिमंडळातले सहकारी कुडाळ हायस्कूल ग्राउंडवर सभा होणार आहे प्रवेशाची माझ्या, आणि तो प्रवेश उद्या नक्की झालेला आहे। तिकडे अहमदनगरमध्ये विखे आणि थोरातांमधला वाद थांबत नाहीये। अहमदनगरच्या संगमनेर मतदारसंघात सध्या थोरात आणि विखेंच्या तिसऱ्या पिढीमधलं राजकारण चांगलंच तापलंय। सुजय विखे आणि बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री थोरातांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। संगमनेरच्या साकूरमधल्या एका सभेत सुजय विखेंनी थोरातांवरती खरमरीत टीका केली होती।
याच टीकेवर जयश्री थोरातांनी आपल्या वडिलांबद्दल बोलाल तर याद राखा असं सुजय विखेंना सुनावत इशारा दिला. त्याबद्दल सुजय विखेंनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलंय. तुमच्या वडिलांबद्दल नाही तर एका निष्क्रिय आमदाराबद्दल आपण बोललो असा टोला सुजय विखेंनी लगावलाय. संगमनेर तालुक्याच्या राजकन्या म्हणतात की माझ्या बापाला जर काही बोललं तर याद राखा. ताई, हो ताई, मी तुमच्या वडिलांबद्दल काहीच बोललो नाही. मी आमदाराबद्दल बोललो. मी आमदाराच्या कार्यपद्धतीबद्दल बोललो. मी आमदाराच्या निष्क्रियतेबद्दल बोललो. जो आमदार 40 वर्षापासून या संगमनेर तालुक्याची गोरगरीब जनतेशी खिलवाड करत राहिला, मी त्याच्याबद्दल बोललो. आणि राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्यानं सध्या सगळीकडे पोलिसांची नाकाबंदी दिसतेय. अशातच पुण्यातल्या खेड शिवापूर परिसरात एका गाडीतनं जवळपास 5 कोटींची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये एका कारमध्ये इतकी मोठी रक्कम सापडल्यानं खळबळ उडाली. ही कार सांगोला तालुक्यातल्या अमोल नलवडे या व्यक्तीच्या नावावरती असल्याची माहिती मिळते. मात्र आपण ही कार आधीच विकल्याचं अमोल नलवडेंनी म्हटलंय. ऐन निवडणुकीच्या काळात ही रक्कम सापडल्यामुळे राजकारणही जोरात रंगलंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी यावरनं सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना लक्ष केलंय, तर शहाजी बापूंनी सुद्धा पलटवार केलाय. काल सांगोल्याकडे जाणारी ही रक्कम, काय झाडं, काय डोंगर, त्या डोंगरातून ही रक्कम जाणार होती. पण ती रक्कम पकडण्यात आली. रक्कम होती 15 कोटी रुपये. मी तुम्हाला सांगतो, त्यातले फक्त 5 कोटी रुपये दाखवले. 10 कोटी रुपये झाडे आणि डोंगरात व्यवस्थित पोचवण्यात आले. संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि आम्ही एक यशस्वी राजकीय उठाव केल्यापासून सकाळी रात्री झोपताना झाडं दिसते, सकाळी उठताना डोंगर दिसते. त्याची नजर सदैव मला कुठं नाही कुठं सातत्यानं टार्गेट करायचं, बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा, त्यांचा प्रयत्न सुरू कायमच आहे. तुम्ही बघताय, त्यामुळे मला काय त्यांच्याशी बोलायला आणि आपण काय माझा कोणताही संबंध नाही. आणि वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर झालाय. वाझे गेल्या 2 वर्षांपासून तुरुंगात आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी सचिन वाझेंवर गुन्हा दाखल झालेला. अनिल देशमुखांनी मुंबईतील रेस्टॉरंट आणि बारमधनं 100 कोटींची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यात वाझेंचं नाव समोर आलं. त्यासोबत मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क केल्याप्रकरणी त्यांना अटक झालेली. तेव्हापासून ते तुरुंगात होते. पण आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर वाझेंना जामीन मिळाल्यामुळे चांगली चर्चा रंगतेय. आणि येत्या विधानसभेमध्ये एकेका जागेसाठी आणि तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड मोठी चढाओढ आहे. अशातच सामान्य नेते आणि मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे चित्र आहे. तिकीट मिळालं तर ठीक, अन्यथा अपक्ष म्हणून नशीब आजमावण्याची तयारी सुद्धा काही पीएंनी केली आहे. नेत्यांचे पीए आमदार होण्याचा महाराष्ट्रातला इतिहास काय सांगतो आपण पाहूया. राज्यातल्या राजकीय पक्षांना सध्या वेध लागलेत ते 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे. काहींची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, तर काहींनी उमेदवारी सुद्धा घोषित केली. पण याच दरम्यान सध्याचे मंत्री आणि आमदारांसोबत असलेल्या काही अधिकाऱ्यांना सुद्धा आता आमदारकीचे वेध लागले. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पीएंचाही समावेश आहे. यातलं पहिलं मोठं नाव आहे ते बालाजी खतगावकरांचं. खतगावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासगी सचिव. बालाजी खतगावकर तब्बल 37 वर्ष प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत होते. गेली 25 वर्ष ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात.
एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू अधिकारी अशी खतगावकरांची ओळख आहे. शासकीय सेवेनंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर नांदेडच्या मुखेड कंधारमधनं त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली. हेच खतगावकर नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडमधनं निवडणुकीसाठी कमालीचे इच्छुक आहेत. खतगावकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून 2 महिन्यांपूर्वी आपला प्रचारही सुरू केला. पण मुखेडची जागा महायुतीतल्या भाजपची असल्यानं या जागेवरून भाजपनं आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळे बालाजी खतगावकरांनी आता थेट अपक्ष लढण्याची घोषणा केली. जे आपल्याला द्यायचं असेल तर आपण अपक्ष उभा राहिलं पाहिजे आणि ज्यांच्या विश्वासाने मी या ठिकाणी आलेलो होतो आणि ह्या सगळ्या बाबी मी माझ्या मान्यवराच्या निदर्शनास आणलेल्या आहेत. त्यामुळे माझा जो फंडामेंटल राईट आहे घटनेच्या माध्यमातून, तर आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की या ठिकाणी अपक्ष लढवायचं. खतगावकरांपाठोपाठ दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे सुमित वानखेडे यांचं. सुमित वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पीए. सुमित वानखेडे वर्ध्यातल्या आर्वीमधनं निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा आहे. पण आर्वी मतदारसंघात सुमित वानखेडे आणि विद्यमान आमदार दादाराव केचेंमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसते. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये केचे यांचं नाव जाहीर न झाल्यानं वानखेडेंच्या उमेदवारीची सध्या जोरदार चर्चा आहे. सुमित वानखेडे हे मूळचे वर्ध्याच्या आर्वीचे. मुलाखतींद्वारे फडणवीसांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच ते वानखेडेंना मुंबईत घेऊन आले. 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी वानखेडेंचं नाव इच्छुकांच्या यादीत होतं. लोकसभेच्या निवडणुकीत सुमित वानखेडेंकडे वर्ध्याचं भाजपचं प्रभारी पद दिलं गेलं. मंत्र्यांच्या पीएनी निवडणूक लढवून राजकारणात सक्रिय होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. सध्याचे अनेक नेते आधी राज्यातल्या मोठ्या मंत्र्यांचे पीए राहिले. त्यात वसंत डावखरे यांनी राजकारणात येण्याआधी बाळासाहेब देसाई यांचे पीए म्हणून काम पाहिलेलं. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील हेही सुरुवातीला शरद पवारांचे पीए होते. भाजपचे अमित साटम आणि हरिभाऊ राठोड हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे पीए होते. तसंच औसाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांनीही 2014 ते 2019 या कार्यकाळात देवेंद्र फडणवीसांचे पीए म्हणून काम केलंय. आमदार, खासदार, मंत्री यांना जो समाजात मान मरातब मिळतो आहे, यांना जो अधिकार मिळतो आहे, या अधिकाराचा मोह देखील या पीएंना झालेला असतो. त्यांना माहिती एक सही केली की काय निर्माण होतं आणि काय होऊ शकत नाही हे सगळं माहिती असल्याने त्याच्या भोवती ते सगळे फिरत असतात. म्हणूनच अशा पद्धतीच्या आमदारकी खासदारकीसाठी ते प्रयत्न करत असतात. मंत्र्यांचे विश्वासू म्हणून 24/7 काम, त्यातून वाढलेला जनसंपर्क यामुळे अनेक राजकीय पीएंचा राजकारणातला प्रवेश सुकर झाला. यातूनच अनेकांनी आमदारकी मिळवली, खासदारकीही भूषवली. यंदाच्या विधानसभेतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पीए मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता राजकारणातली ही त्यांची नवी इनिंग किती सक्सेसफुल होते हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आज नवी मुंबईमध्ये मोठा पक्षप्रवेश पार पडला. गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यांनी तुतारी हाती घेतल्यामुळे बेलापूर मतदारसंघात विद्यमान आमदार मंदा म्हात्रेंच्या समोर मोठं आव्हान निर्माण झालंय. येत्या विधानसभेत मंदा म्हात्रे विरुद्ध संदीप नाईक यांच्या लढतीमध्ये कुणाचं पारडं जड याबद्दलचा खास आढावा पाहूया. विधानसभेच्या आधी नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला. उमेदवारी डावलल्यानं गणेश नाईकांचे चिरंजीव संदीप यांनी कमळ सोडून तुतारी हाती घेतली. माजी महापौर, उपमहापौर आणि 25 नगरसेवकांसह संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे बेलापूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रेंची वाट अवघड झाल्याचं बोललं जात आहे. 2024ला आम्हाला अपेक्षा होती की आम्ही सर्वांनी जी मेहनत केलेली आहे, आम्ही जे श्रम घेतलेले आहेत या शहराकरता, कार्यकर्त्यांकरता, संघटनेकरता,
आमचा विचार केला जाईल, परंतु नवी मुंबई शहराच्या नागरिकांचा, शहरांच्या मॅन्डेटचा, कार्यकर्त्यांच्या मॅन्डेटचा हा विचार केला गेला नाही आणि एकतर्फी निर्णय हा जाहीर झाला. संदीप यांनी तुतारी हाती घेतल्यानं एकाच घरातल्या दोन वेगवेगळ्या राजकीय वाटांचंही दर्शन घडतंय. संदीप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे आता नाईकांच्या घरात वडील भाजपत तर मुलगा राष्ट्रवादीत असं चित्र पाहायला मिळतंय. तर यंदाच्या विधानसभेत काही मोठ्या राजकीय घराण्यांमध्ये नात्या गोत्यांमध्येच लढाई रंगेल असं चित्र आहे. नारायण राणे आणि नितेश राणे भाजपत आहेत, तर मोठा लेक निलेश शिवसेनेमध्ये. धर्मराव बाबा अत्राम अजित पवारांसोबत, तर त्यांची मुलगी भाग्यश्री शरद पवारांसोबत आहे. संदीप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं नाईक कुटुंबाचं नावही या यादीमध्ये जोडलं गेलंय. संदीप आपला मुलगा असला तरी येत्या निवडणुकीत त्यांचा प्रचार करणार नसल्याचं गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं. याच पक्षामध्ये राहून पक्षाची शिस्त बाळगावी. पण जर तुला असं वाटत असेल समजा की लक्षाला की तुझ्यावर अन्याय झाला असेल तर तुला मी थांबवणार नाही. तुझा योग्य निर्णय तू घेऊ शकतोस. बाकी तुझ्या प्रचाराला वगैरे काय मी येणार नाही. संदीप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं त्यांची एक प्रकारे घर वापसी झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बेलापूर मतदारसंघातनं संदीप यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेतही दिले. त्यामुळे आगामी निवडणुकीत बेलापूरमधनं भाजपच्या मंदा म्हात्रे विरुद्ध राष्ट्रवादीचे संदीप नाईक असा सामना फिक्स आहे. संदीप नाईक यांच्या हातात आता मी तुतारी दिलेली आहे. संदीप नाईक साहेब, या तुतारीचा प्रभाव महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढतोय. चंद्र कलेकलेने वाढतोय, पण तुतारी आमची त्याच्यापेक्षा स्पीडनं वाढते. आणि शरद पवार साहेब, मी नेहमी सांगायचो की शरद पवार साहेब जिथे उभी राहतात तिथून लाईन सुरू होते. हे महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघातलं चित्र आज तयार होते. नवी मुंबई आणि परिसरात नाईक कुटुंबाचा राजकीय दबदबा पाहायला मिळतो. आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसनंतर 2019च्या निवडणुकीपूर्वी नाईक कुटुंबानं भाजपत प्रवेश केला. संदीप नाईक ज्या बेलापूर मतदारसंघातनं निवडणूक लढवतील तो मतदारसंघ गेली 2 टर्म भाजपच्या ताब्यात आहे. 2014 साली मंदा म्हात्रेंनी याच मतदारसंघातनं गणेश नाईकांचा पराभव केलेला, तर 2019 साली राष्ट्रवादीच्या अंकुश गावडे यांचा. नवी मुंबईच्या पट्ट्यातला मंदा म्हात्रे आणि नाईक पितापुत्रांमधला वादही सर्वश्रुत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बेलापूरमध्ये बिग फाईट होणार हे नक्की. जशा निवडणुका घोषित झाल्या त्यावेळेस शब्द फिरवला गेला. शब्द फिरवला, ठीक आहे, काही अंशी माझी कोंडी झाली, परंतु असो, माझी कोंडी झाली तरी माझ्या शहराची कोंडी झाली नाही पाहिजे. बेलापूर प्रामुख्यानं मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू मतदारांचा मतदारसंघ. नाईक आणि म्हात्रे कुटुंब दोघेही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. दोनही परिवारांचा स्थानिक कनेक्ट आणि राजकीय दबदबा मोठा असल्यानं बेलापूरमध्ये यंदा कमळ फुलणार की तुतारीचा आवाज घुमणार याची उत्सुकता असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या